नमस्कार मंडळी, कशा सर्व तुम्ही? मी तुमचा मंदार मजूरचा की आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपला ब्लॉग करण्याचा रिझन म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल गुंडे 2000 आणि 2001 ची बॅच आपल्या एकांत फार्म हाऊस साठी आले भेट द्यायला। तर आपण आता त्यांची एंट्री वगैरे बघू आणि त्यांना विचारूया की कसं वाटलं इथे एकांत फार्म हाऊसला भेट देऊन। आणि त्यांचा आज गेट टुगेदर आहे 2001 आणि 2000 आता 2025 आहे, जवळपास 24 वर्ष झाली। 24 वर्षानंतर ते आज एकत्र आलेत। तर आपण त्यांची एंट्री आणि त्यांचं पूर्ण आज दिवसभराचा कार्यक्रम त्यांचा आज या ब्लॉगद्वारे आपण पाहू। तर आता विचारूया नंतर कसं वाटलं, काय वाटलं हा ब्लॉग, आणि आपण जाऊया त्यांची एंट्री घ्यायला। तर मी प्रवीण कलबडेला सांगतो की तू ये। प्रवीण आज त्या आमच्या मित्राचा वाढदिवस आहे, त्यामुळे त्याला खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय महावी, जय शिवाजी। संगीता आणि स्वाती प्रथम पुढे नाही फोटो नाही दोघींनी गीता आणि स्मिता पुढे तयार राहा। दोघींनी हसावा दीपा आणि अर्चना तयार राहा। आज कंपनी बंद आहे, उद्या देतो। अरे इकडे बघा रे। याच्यापुढे अरुण शिंदे, नंतर शिडके।
मंगे घे घे मी खाते दसर जरा स्माइल करा काय चेहरे उतरले सगळ्यांचे उतरलेत मंजुश्री जरा हात काय हात काय वर टाक
हातात काठी घेतली तरी आम्ही आणि मुलांची मुली हे अगं पुढे जा. आता आपण बघितला त्यांच्या ग्रुपमध्ये एका विद्यार्थ्यांचा बड्डे होता, तर आपण ते सुद्धा बघितलं. केक बिक कटिंग केलं आहे त्यांनी. मस्त ग्रुप आहे त्यांचा. खरोखरच मैत्री असावी तर ह्या सर्व ह्यांची मैत्री 2000चा बॅच आहे, 2000ची बॅच आहे ही, पण मैत्री अजून सुद्धा टिकली आहे. मुलींपैकी आज जवळजवळ आपण 23 वर्ष झाली असेल ना आपल्याला. 23 वर्षानंतर आपण 7 वर्ष झाली आता ग्रुप जॉईन केला आणि नंतर आज करू उद्या करू, आज करू उद्या करू. तो आज जो आनंदाचा क्षण जो आज आलेला आहे त्याबद्दल जर कोण बोलणार असतील, काही असो असेल ते क्षण आज आपल्या मध्ये आणण्याचा कार्यक्रम म्हणजे दीपाली आणि योगिता या 2 मुलींमध्ये हे सर्व योगायोग आलेले आहे. खरंच चिमणी पाकळी जशी ओढून गेली तशी गेलेली, पण त्याला जवळ आणण्याचं कर्तव्य आहे 2 मुली झालेलं आहे. तर प्लीज कुणी मुलीने उठा आणि 2 शब्द बोला. खरोखर आज संगीता आमचे थँक्यू. आज आपल्याला बरेच वर्ष आपण प्रयत्न करत होतो की आपण गेट टुगेदर करायचा पण मला योग मिळत नव्हता. आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आज. त्यामुळे तुमचा पण सगळ्यांचा मला मनपूर्वक म्हणजे मी आभारी आहे तुमची सगळ्यांची. खरंच म्हणजे आज मला खूप आनंद झाला की मी मी जसं विचार केला होता तसं पूर्ण कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी आणि खूप चांगल्या रीतीने पार पडलेला आहे. असं वर्षातून एकदा तरी आपला हा कार्यक्रम झाला पाहिजे, जेणेकरून आपण सगळे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण एकमेकांच्या काही अडीअडचणी असतील त्याच्यामध्ये पण आपण सहभाग घेऊ शकतो. कोणाचं काही झालं तर आपल्याला कळेल. त्याच्यामुळे हा ग्रुप आहे, याच्यापेक्षा ग्रुप आपला वाढत जावा हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही या सगळ्यांनी वेळ काढून इथं आला. प्रत्येकाला कामं आहेत, प्रत्येकाचा आपापला बिझनेस आहे किंवा कोणी प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काही ना काहीतरी करतोय. सगळ्यांनी येऊन आज इथं उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद करते. काय बोलायचं. सगळ्यांना नमस्कार. म्हणजे खूप छान वाटतंय की येऊन आता आणि एवढे जण आपण एकत्र आलो. बाकी जे आले नाहीत त्याच्यासाठी पण थोडंसं हे वाटतं की त्यांनी पण यायला हवं होतं. काय होतं की परत पुन्हा पण आपण एकत्र येऊया, भेटूया आणि सगळ्यांनी आनंदात राहूया. मुलांमध्ये शेडके नंदेश शेडके फक्त 2 मिनिटं बोलायचं, काहीच नाही रे. बोलायला खूप काय बोललं असतं. समीर कदम श्रीकांत नमस्कार. आपण सगळेजण एवढ्या वर्षानंतर भेटलो. आपण पुन्हा आपल्या शाळेतल्या आठवणी पुन्हा नव्या ताज्या केलेल्या आहेत. तर अशाच आपण दरवर्षी करत राहूया.
आणि दरवर्षी यावेळेला अजिताला वेळ होता त्यामुळे अजिताने गेलो. पुढच्या वेळेला दुसऱ्या कोणाला वेळ असेल तर त्यांनी पुढाकार घेऊन आपण करूयात. नेक्स्ट टाइम थोडंसं व्यवस्थित प्लॅन करून करूयात, जेणेकरून आपण शाळेत थोडा वेळ देऊ, सगळेजण येतील अशा हिशोबाने प्लॅन करूया. रुसवे फुगवे सगळ्यांना असतात ते थोडे बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्र येऊयात आणि आपल्या शाळेतल्या आठवणी जे घालवलेले क्षण आहेत ते पुन्हा आपण रिफ्रेशमेंट करूया आणि एक नवी उमेद आणि चेतना घेऊन परत आपण आपल्या मार्गाला जाऊया. असं दरवर्षी आपण निदान दरवर्षीचं तरी प्लॅनिंग करून जे येतील त्यांच्यासोबत, जे नाही येणार त्यांच्या आठवणी घेऊन ठेवूयात, म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेला तेही आपल्याला जॉईन होईल. तर धन्यवाद योगिता, अर्जिता आणि तुम्ही सगळेजण आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. हॅलो बोलणार हॅलो काय बोलू हा प्रश्न होता, कारण आज एवढ्या वर्षानंतर आपण एकत्र आलेला आहे. खरंच हा योग असं येईल असं वाटलं नव्हतं मला, कारण प्रत्येकाचं हेवे देवे, प्रत्येकाचं ग्रुपमध्ये चाललंय ते आम्ही प्रत्येक जण बघत होतो की काय चाललंय, की कोण काय बोलतोय काय नाही. पण खरं सांगतो असं मित्रांनो की कोणत्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला एकत्र यायचं असेल, एकत्र पुढं आपण पुढे चालू करायचं असेल तर हेवे हॅलो जर आपण हॅलो की आपण ह्या पुढे आता हा जर केला तर खूप छानच केलेला आहे आणि ह्याचा आपल्या ह्याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. अजित आहे, आपला प्रवीण आहे, अजून आपली संगीता आहे, ह्या ज्या सर्व काही लोक आपले आहेत. त्याच्यानंतर मी अरुण बोलतोय, अरुण सुद्धा आहे. तर आपण हे 4 वर्षानुवर्ष चालत राहावा ही शुभेच्छा धन्यवाद देतो की पुण्याहून आले, मुंबईमधून आले, रत्नागिरीतून सर्व मित्र-मैत्रिणींना धन्यवाद देतो आणि ह्याच्या पुढे हा कार्यक्रम दरवर्षी चालू राहू हीच माझी इच्छा आहे. पुढे कोण बोलणार 2 मिनिट रवी अरे बोल ना. चुकाच्या असतील तर जरूर त्यांना फोन करतो. असे प्रत्येकाने आपापल्या दिवसात एकदा तरी त्यांना फोन करून विचारपूस केलं तर आपल्या वर्गातील कुठलीही व्यक्ती ग्रुपवरती येणार नाही अशी मी गॅरंटी देत नाही की प्रत्येक व्यक्तीला आपल्या ग्रुपवरती आणण्याचं काम माझ्या हातात, माझ्या टीमवर मी जरूर खरंच काय वाटले देतो तुम्हाला. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या ग्रुपवरती आली पाहिजे. प्रत्येक वाडीतील मुलांनी आपल्या वाडीतील कोण आजूबाजूला कोण होतं कोण नाही. आज आमच्या गावाचे 4 विद्यार्थी मी ग्रुपवरती आणायचं काम माझं केलंय. ते खरोखर त्यांनी ग्रुप व्हॉट्सअप बघू नये नाही तर नको बघू, पण ग्रुपवरती या. तुम्हाला सुखदुःखाच्या पण गोष्टी माहिती पडतात. आपला मित्र काय करतोय, त्याची काय चाललंय. तुमचे पण गुड मॉर्निंग टाकलं तरी वाटतं की हा माझा मित्र व्यवस्थित आहे माझ्या ह्याच्यामध्ये. बरोबर दीपा उमात्रे आपल्याला गुंडपाट्यावरती कधी पण भेटले तरी आपल्याला पुढे घेतल्याशिवाय जात नाही. बरोबर त्यांचे सुद्धा आभार आम्ही मानतो आणि 2 शब्द त्यांनी बोलावे हे आमच्या सेवा दिलेली आहे त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद करतो आणि त्यांना सबमिट करून एक आमचा छोटासा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. अरे मागून बाजूला
तर आता आपण बघितलं हा ब्लॉग ही न्यू इंग्लिश स्कूलची एक बॅच होती 2000ची आणि 2001 आणि आता आपण त्यांना विचारूया कसं वाटलं आणि काय एन्जॉयमेंट केलं आणि 2001 आता 2025मध्ये आलं तर ही दोस्ती तुमची कशी होती आणि आताच्या आणि तेव्हाच्या आठवणी कशा तुमच्या लागल्या? आज आम्ही जवळजवळ 23 वर्षानंतर हा इव्हेंट करतो ते संमेलन आणि 23 वर्षानंतर आणि एवढं सकाळपासून आम्ही 9 वाजल्यापासून एवढं एन्जॉय केलं आहे की या जे आम्ही एकत्र 7 वर्ष झाली आमचा ग्रुप झाला 7 वर्षानंतर आम्ही ठरवून आज तो योग्य आणि चांगला योग आलेला आहे. त्या ह्याच्यात आम्ही खरोखर सकाळपासून खूप एन्जॉय केला. जसे की आपले जितेंद्र चालके हा एकांत कामांचा आम्ही निवडला त्यांनी सकाळपासून जी एवढी धावपळ केलेली आहे खरोखर त्यांना अजून सुद्धा घाम आलेला आहे आणि त्यांनी एवढी उत्तम अशी सोय आमची केलेली आहे. सकाळी नाश्त्यापासून तर आता जेवणापर्यंत आता संध्याकाळपर्यंत जे डान्स होण्यापर्यंत जे आमचं जे योग्य जे नियोजन केलं ते खरोखर अतिशय उत्तम झालं आणि त्यांचं आमच्या 2000 ते 2001 ह्या ग्रुप 10वीच्या ग्रुपतर्फे त्यांचं खूप खूप आम्ही आभार मानतो आणि खरोखर त्यांनी खूप आम्हाला आजची थँक्यू.